विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण मागच्या तासामध्ये काव्यशिल्प म्हणजेच मध्ययुगीन व आधुनिक मराठी गद्य वाङ्मय या अभ्यासपत्रिकेचा आपण काल शुभारंभ केला होता। तर या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण मागच्या तासामध्ये विठो माझा लेकुरवाळा हा एक अभंग अभ्यासला होता आणि त्याचं विश्लेषण मी तुम्हाला मागच्या तासामध्ये आपण केलं होतं। अतिशय सोपा असा तो अभंग होता। त्या अभंगावरून एक कल्पना केलेलं चित्र जे चित्रकारानं रेखाटलेलं आहे ते सुद्धा मी त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिलं होतं। त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की वारकरी संप्रदायामध्ये संत आणि परमेश्वर यांचा संबंध कसा असतो। त्याच कालच्याच अभंगामध्ये एक आणखीन अभंग एका संताचा उल्लेख आला होता, ते होते चोखामेळा। आपण पाहिलं होतं की ते काय म्हणतात, गोरा कुंभार मांडी येवरी चोखा जीवा बरोबरी। म्हणजे चोखामेळा आणि जीवा हा कसा आहे, बरोबरी आहे, कुठे आहे, विठ्ठलाच्या बरोबर चालतो आहे। तर असे हे जे संत चोखामेळा आहेत ज्यांचा उल्लेख कालच्या अभंगामध्ये संत जनाबाईच्या अभंगामध्ये आला होता, असे हे जे चोखामेळा आहेत हे सुद्धा संत नामदेवांच्या प्रभावळीतले कवी मानले जातात। म्हणजे जेव्हा आपण वारकरी संप्रदायाचा विचार करतो तेव्हा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ही फार महत्वाची मानली जाते। परंतु जेव्हा आपण संतांचा अभ्यास करतो, जेव्हा आपण संतांचा विचार करतो तेव्हा संत नामदेव हे या सर्व संतांचे नेते म्हणून मान्य केले जातात। म्हणजे ज्ञानेश्वर असतील ते सुद्धा संत नामदेवांना गुरु मानतात किंवा नेते मानतात किंवा त्यांनी त्यांना जवळ घेतलेला आहे। संत जनाबाई असेल ही सुद्धा संत नामदेवांच्या जवळची का त्यांच्या घरचीच काम करणारी स्त्री होती, कवयित्री होत्या, संत होत्या। संत चोखामेळा असेल, गोरा कुंभार असेल, हे सगळे संत जे नामदेवांच्या प्रभावळीतले संत म्हणून गृहीत धरले जातात। त्यांचा कुठं ना कुठंतरी संत नामदेवाशी संबंध आहे आणि संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचं नेतृत्व, संत चळवळीचं नेतृत्व केलेलं दिसून येतं। हे सर्व 12व्या-13व्या शतकातले कवी आहेत। तर अशा या कवींमध्ये संत चोखामेळा हे अतिशय महत्वाचे मानले जातात। संत चोखामेळा हे जातीनं अस्पृश्य होते, समाजामध्ये त्यांना फार जवळ घेतलं जात नव्हतं। आज अस्पृश्यता ही प्रथा नष्ट झालेली आहे, परंतु मागच्या काळामध्ये अस्पृश्यता ही प्रथा होती आणि समाजातला एक फार मोठा वर्ग अस्पृश्यतेमुळे समाजापासून दूर लोटला गेला। त्यांना सामाजिक अधिकार नव्हते, त्यांना धार्मिक अधिकार तर अजिबातच नव्हते। म्हणजे मंदिर, परमेश्वर यांच्यापासून ते फार दूर असायचे आणि अशा काळामध्ये संत नामदेवांनी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांना विठ्ठल भक्तीमध्ये बरोबरीत ठेवलं। म्हणून संत जनाबाई काय म्हणते, चोखा जीवा बरोबरी। चोखामेळा हा कोणाच्या बरोबरीत आहे, तर परमेश्वराच्या बरोबरीत आहे। तर असे हे जे संत चोखामेळा आहेत हे मूळचे मंगळवेढ्याचे राहणारे होते। त्यांच्या नावावरचे केवळ 350 अभंगच उपलब्ध आहेत। आता काल सुद्धा आपण पाहिलं होतं की जनाबाईच्या नावावर सुद्धा 350 अभंग उपलब्ध आहेत आणि योगायोगानं चोखामेळ्याच्या नावावर सुद्धा 350 अभंग उपलब्ध आहेत। आणि यांच्या कवितेमध्ये परमेश्वराविषयीची एक वेगळी भूमिका दिसून येते। चोखामेळा यांनी जे परमेश्वराचं विश्लेषण केलेलं आहे ते फार सुंदर आहे। आणि आजचा जो अभंग आहे, वारकरी संप्रदायातले सगळेच अभंग अतिशय सुंदर असतात, पण काही काही अभंगामध्ये सांप्रदायिक नीतिनियम पाळले जातात। सांप्रदायिकतेचा प्रभाव असतो। म्हणजे विठ्ठल असेल, पंढरपूर असेल, चंद्रभागा असेल किंवा त्यांच्या उपवास तापास असेल, कार्तिकी असेल, याच्यावरचे अभंग असतात। पण त्याच्यातला जो फार मोठा भाग आहे तो सार्वत्रिक स्वरूपाचा, म्हणजे हा चिंतन आहे, संतांनी केलेलं चिंतन याच्यामध्ये दिसून येतं। आता इथं अशाच पद्धतीचं चिंतन करण्यात आलेलं आहे आणि हे चिंतन आहे परमेश्वराविषयीचं। परमेश्वर कसा आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्या शीर्षकाचंच नाव आहे, कवितेचं शीर्षकच आहे अभंगाचं, देवा नाही रूप, देवा नाही नाम। देवा म्हणजे देव कसा आहे हे चोखामेळा सांगतायत। एक अस्पृश्य समाजातला
व्यक्ती, एक अस्पृश्य समाजातला संत वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर येऊन, वारकरी संप्रदायाच्या सभेमध्ये जाऊन अभंगाच्या माध्यमातून देवाचं स्वरूप सांगतायत. ते म्हणतात देवा नाही रूप, देवा नाही नाम. रूप नाही म्हणजे देव कसा आहे हे कोणाला दिसत नाही. रूप म्हणजे त्याचा आकार नाही, त्याला रंग नाही, काळा नाही, सावळा नाही, गोरा नाही, त्याला रूप नाही आणि त्याला नाव सुद्धा नाही. देवाला तुम्ही काय नाव द्याल? तुम्ही विठ्ठल म्हणाल तर तो विठ्ठल आहे, तो कृष्ण म्हणाल तर कृष्ण आहे, तुम्ही राम म्हणाल तर तो राम आहे, तुम्ही अल्लाह म्हणाल तर अल्लाह आहे, तुम्ही बौद्ध म्हणाल तर बौद्ध सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने देवाला कोणतंही नाम नाही आणि देवाला कोणतंही रूप नाही. देव हा निष्काम सर्वांठाई, हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. देवा नाही रूप म्हणजे देव स्वतंत्र आहे का? नाही, त्याला रूप नाही. देवा नाही नाम, देवाला नाम आहे का? ते सुद्धा नाही. देव हा निष्काम सर्वांठाई, सर्वांठाई म्हणजे सर्वांच्या आतमध्ये परमेश्वर बसलेला आहे. ही अतिशय महत्वाची भूमिका आहे. कुणाची? संत चोखामेळ्याची. देव हा निष्काम, निष्काम म्हणजे निष्काम, त्याला कोणती अपेक्षा नाहीये, तो कसल्याही पद्धतीने तो बाधित होत नाही, असा हा सर्वांमध्ये असलेला परमेश्वर आहे. आता याला अद्वैत तत्वज्ञान असं म्हणतात. अद्वैत म्हणजे परमेश्वर हा कुठे आहे? तर तुमच्या आतमध्ये आहे. तर हा एक फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपण परमेश्वराला कुठे शोधतो? मंदिरात शोधतो, कारण तिथं मूर्ती असते. नदीमध्ये शोधतो किंवा तिथं पाणी असतं. तीर्थयात्रेला जातो. असे हे जे सगळे अवडंबर करतो, यांचं काय म्हणणं आहे चोखामेळ्यांचं की याची काही गरज नाहीये. परमेश्वर कुठे आहे? सर्वांठाई, सर्वांमध्येच आहे. म्हणजे तुम्हाला दुसऱ्याकडे पाहायची गरज नाही, तो तुमच्यामध्येच आहे. म्हणजेच जर तो सर्वांमध्ये असेल तर सर्वजण कसे झाले? पवित्र झाले. सर्वजण कसे झाले? चांगले झाले. सर्वजण कसे झाले? परमेश्वरी अवतार झाले. तर असं म्हणताय देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम सर्वांठाई. तुम्ही काहीही करायची गरज नाही, तो तुमच्या आतमध्ये येऊन बसलेला आहे. डोळियाचा डोळा दृष्टीस भासला, देव प्रकाशला आदी अंती. डोळियाचा डोळा दृष्टीस भासला. आता डोळियाचा डोळा म्हणजे डोळ्यातला डोळा म्हणजे काय झालंय? त्यांना साक्षात्कार झालेला आहे, त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. डोळियाचा डोळा दृष्टीस भासला. आता इथे 3 शब्द आहेत. कोणता? पहिला शब्द आहे डोळा, दुसरा शब्द डोळा आहे, तिसरा शब्द दृष्टी आहे आणि चौथा शब्द भासला आहे. भास म्हणजे भास झाला, स्पष्ट दिसला का? डोळ्यानं भास होतात का? दिसतं. साहजिकच आहे, आपण जेव्हा डोळ्यानं पाहतो तेव्हा आपल्याला भास होतो का आपल्याला प्रत्यक्षात दिसतं? तर 90% वेळे आपल्याला दिसतं, जे आहे ते स्पष्ट दिसतं आणि 10% वेळा आपल्याला भास होतो. भास म्हणजे दोरी पडलेली आहे, अंधारामध्ये पाहिलं आपल्याला एखादी साप वाटू शकेल. तर असा जो आहे डोळियाचा डोळा दृष्टीस भासला, देव प्रकाशला आदी अंती. म्हणजे जेव्हा त्यांनी डोळियाचा डोळा बारकाईनं पाहिलं, स्वतःचं निरीक्षण केलं आणि जेव्हा त्यांना ती दृष्टी लाभली, जेव्हा त्यांना तो साक्षात्कार झाला, तेव्हा काय झाला? देव प्रकाशला आदी अंती. देव प्रकाशला म्हणजे त्यांना आदी अंती म्हणजे आदी अंती म्हणजे विश्वाच्या आधीपासून ते विश्वाच्या अंतापर्यंत त्यांनी डोळ्यांनी जे जे काही पाहिलं, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, त्या प्रत्येकामध्ये त्याला काय दिसला? तर त्याला प्रत्येकामध्ये त्यांना परमेश्वर दिसला. तसा आहे देव प्रकाशला आदी अंती. माझ्यामध्ये पण दिसला, याच्यामध्ये पण दिसला, त्याच्यामध्ये पण दिसला, प्राण्यांमध्ये दिसला, वनस्पतीमध्ये दिसला, दगडामध्ये दिसला, सगळ्या चराचरामध्ये काय दिसला? तर परमेश्वर दिसला. तर असं म्हणताय डोळियाचा डोळा दृष्टीस भासला, देव प्रकाशला आदी अंती. नवल वाटले, नवल वाटले, कारण की हा साक्षात्कार झालेला आहे. नवल वाटले, नवल वाटले, देव कोंदाटले मागे पुढे. कोंदाटले म्हणजे एकदम गच्च भरून असेल, कोंदटणं म्हणतात ना आपण त्याला. दाटून जेव्हा एखादी गोष्ट भरली जाते, एखाद्याशी भरगच्च अशी एका खोलीमध्ये जर भरगच्च लोक बसले, खूप लोक, एखाद्या हॉलमध्ये 40 मुलांचा हॉल आहे, त्याच्यामध्ये 80-90 मुलं परीक्षेला बसवले, 80-90 मुलं उभे राहिले, तर काय होईल?
कोंदट वातावरण होईल, एकमेकाची फार जवळ येतील, ते एकमेकांमध्ये त्यांना अडचण होईल. तर अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, देव कोंदाटलेला आहे. कुठं? मागे आणि पुढे. जिथं आपण पहा, आपण पुढे गेलात तर पुढे सुद्धा देव कोंदाटलेला आहे, प्रत्येक वस्तूमध्ये भरलेला आहे. आणि मागे गेलात तर तिथे सुद्धा देव भरलेला आहे. आणि याचं नवल कुणाला वाटलेलं आहे? नवल वाटले. एकदा वाटलं तर एकदाच नवल, पण जेव्हा खूप नवल वाटलं तर नवल वाटले. देव कोंदाटले मागे पुढे. सगळीकडे देव भरगच्च भरलेला आहे. तो कोंडून राहिलेला आहे, त्याला निघायला तिथून चान्सच नाही, एवढा तो भरलेला आहे त्याच्यामध्ये, एवढा तो गच्च झालेला आहे. सगळीकडे देवच देव आहे. चोखा म्हणे माझा संदेह फिटला. चोखा म्हणे माझा संदेह फिटला, देव प्रकटला देहा माझी. कुठं देह प्रकटलेला आहे? देव कुठं प्रकटलेला आहे? तर देहा माझी. देहा माझी म्हणजे देहामध्येच देव प्रकटलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, चोखा म्हणे माझा संदेह फिटला. संदेह म्हणजे शंका. आपण काय म्हणतो की एखाद्या पुंडलिकानं किंवा एखाद्या माणसानं तपश्चर्या केली, तपश्चर्या केल्यानंतर काय होतं? देव येतात समोर. आपण रामायण महाभारत वेगवेगळे जे असतात त्याच्यामध्ये काय होतं की एखादा साधू तपश्चर्या करतो आणि त्याच्यासमोर देव प्रकटतो. देव समोर येतो, म्हणतो काय पाहिजे तुला, सांग, मी तुझ्या खूप खुश आहे, कोणता वर पाहिजे. तर इथं त्याने तो संदेह नष्ट केलेला आहे. देव तुमच्या समोर येऊन उभा राहणार आहे का? देव तुम्हाला माणसासारखा येणार आहे का? देव तुमच्या समोर प्राण्यासारखा येणार आहे का? देव एखाद्या कपडे घालून येणार आहे का? देव एखाद्या कोणत्या स्वरूपात येणार आहे? तर चोखा मेळाने सांगितलेलं आहे, चोखा म्हणे माझा संदेह फिटला. संदेह फिटला म्हणजे आता मला कोणतीही शंका राहिलेली नाही. देव प्रकटला देहा माझी. देहा माझी म्हणजे देहामध्ये. देहामध्ये म्हणजे शरीरामध्ये. कोणाच्या शरीरामध्ये? तर माझ्याच शरीरामध्ये काय झालं? देव प्रकटलेला आहे. माझ्या शरीरामध्ये देव प्रकटलेला आहे. दुसऱ्याच्या शरीरामध्ये सुद्धा देव आहे हे मी पाहिलं. प्राण्यांच्या शरीरामध्ये देव पाहिला, वनस्पतीच्या शरीरामध्ये देव पाहिला, सगळीकडे देव भरून उरलेला मी पाहिला. सुरुवातीपासून पाहिला, शेवटपर्यंत पाहिला. जिथं जिथं पाहिलं तिथं काय? देवच देव आहे. मग असा जर सगळीकडेच देव असेल तर देवाला नाव असेल का कोणतं? तर देवाला नाव असू शकत नाही. देवाला रूप असेल का? एखादं रूप असू शकत नाही. मग देवाला नाव पण नाही आणि रूप पण नाही, तर देवाची मूर्ती बनवता येऊ शकते का? तर बनवता येऊ शकत नाही. देवाच्या मूर्तीला, कारण ती दगडाची, त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे, पण त्या दगडाला आकार देता येतो का? आकार देण्याची गरजच नाही, कारण की देव काही माणसासारखा नाहीये. देव सगळीकडे भरलेला आहे. मग तुम्हाला तीर्थयात्री करायची गरज आहे का? तर अजिबात करायची गरज नाही. तुम्हाला एखाद्या मूर्तीच्या पाया पडायला पाहिजेत का? नाही. तुम्हाला मंदिरात जायला पाहिजेत का? नाही. तुम्हाला पूजा करायला पाहिजेत का? नाही. काहीच करायची गरज नाही. कारण काय? देव कुठं आहे? तर चोखा म्हणे माझा संदेह फिटला, देव प्रकटला देहा माझी. तो शरीरामध्येच आहे. कुणाच्या? माझ्या, तुझ्या, याच्या, त्याच्या, या सर्वांच्या शरीरामध्ये देव प्रकटलेला आहे. आणि अशा पद्धतीनं चोखा मेळाचा हा पहिला अभंग आपण इथं पाहिला. या अभंगामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये चोखा मेळ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय सोप्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. कशाचं विश्लेषण केलेलं आहे? तर परमेश्वर कसा आहे. संत चोखा मेळ्यांनी या अभंगामध्ये काय केलेलं आहे की परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे. आणि ते किती ओळीमध्ये केलेलं आहे? तर 4च ओळीमध्ये केलेलं आहे की परमेश्वर कसा आहे, परमेश्वर कसा असतो, परमेश्वर कसा सगळीकडे भरलेला आहे. याला आपण अद्वैत तत्वज्ञान म्हणतो. तुम्ही जर मंदिरात गेलात, मूर्तीच्या पाया पडला, तर ते द्वैत तत्वज्ञान. म्हणजे तुम्ही वेगळे आहात आणि परमेश्वर वेगळा आहे. इथं कसं आहे? इथं तुम्ही आहात आणि तुमच्यामध्येच परमेश्वर आहे. तुम्ही म्हणजेच परमेश्वर आहात, सगळे लोक म्हणजेच परमेश्वर आहेत, असं त्यांची भूमिका आहे. तर देव हा सगुण नसतो, तो निर्गुण असतो. त्याला कोणताही गुण नसतो. देव हा खूप मोठा आहे. संत चोखा मेळ्यांचा विचार पहा की देवानं सगळी सृष्टी निर्माण केली. म्हणजे माणूस तयार केला, प्राणी तयार केले, पृथ्वी निर्माण केली, सूर्य निर्माण केले, चंद्र निर्माण केले,
एवढ्या मोठ्या मोठ्या आकाशगंगा तयार केल्या, एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, एवढे मोठे प्राणी तयार केले, आणि तो देव एका छोट्याशा मूर्तीमध्ये बसू शकेल का? तो देव एखाद्या मूर्तीमध्ये बसून एखाद्या मंदिरापुरता राहू शकेल का? तर तसं राहणं शक्य नाही. म्हणजे मी मूर्ती तयार करायची, परभणीमध्ये एक मंदिर स्थापन करायचं खूप मोठं, 10 एकरचं, 15 एकरचं, 50 एकरचं, किती मोठं मंदिर तयार करता येऊ शकतं? 5000 एकरचं, 10,000 एकरचं. पण परमेश्वराने निर्माण केलेली पृथ्वी केवढी आहे? करोडो एकरची आहे. किती मोठी पृथ्वी आहे. वर तुम्ही सगळ्या पृथ्वीला मंदिर बनवलं तरी पृथ्वीच्या बाहेर चंद्र आहे, सूर्य आहे, असे हजारो सूर्य आहेत, लाखो सूर्य आहेत, आणि हे कोण तयार केलेले आहेत? तर परमेश्वराने निर्माण केलेले आहेत. असं मध्ययुगीन विचारवंत मानायचे. आपल्याकडे एक नास्तिकतावादाचा सुद्धा एक प्रकार असायचा. त्याच्यामध्ये हे सगळं सृष्टी विज्ञानानं कशी तयार झाली, रासायनिक अभिक्रियेनं कशी तयार झाली हे मान्य केलं जातं. पण जे अध्यात्मामध्ये मान्य करणारे लोक आहेत, जे देवभोळे लोक आहेत, ज्यांची देवावर श्रद्धा आहे, ते काय म्हणतात? हे सगळं जग निर्माण केलेलं आहे. कोण? परमेश्वरानं. जे वैज्ञानिक लोक आहेत ते म्हणतात परमेश्वर काय नाही, हे सगळं जग आपोआप तयार झालेलं आहे, माणूस सुद्धा उत्क्रांतीतून निर्माण झालेला आहे. पण जे देवभोळे लोक आहेत ते म्हणतात परमेश्वर सगळं तयार करतो. मग या देवभोळ्या लोकांना चोखामेळा सुद्धा देवभोळेच होते. ते सुद्धा म्हणायचे की जर परमेश्वराने एवढं मोठं सगळं तयार केलं असेल तर तुम्ही त्याला माणूसच कसं काय बनवू शकता, त्याला मूर्ती कसं काय बनवू शकता, त्याला एका मंदिरामध्ये कसं काय बनवू शकता? तर ती जी भूमिका आहे ती त्यांनी सांगितलेली आहे की परमेश्वरानं जे जे तयार केलेलं आहे त्या प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, आणि मग परमेश्वरानं तर सर्वच लिहिलेलं आहे, सर्वच तयार केलेलं आहे. मग असं असेल तर ते म्हणतात की देव कोंदाटले मागे पुढे, देव प्रकाशला आधी अंती, देव हा निष्काम सर्वांठाई, देव प्रकटला देहा माझे. शेवटी सुरुवातीला काय म्हणतात? सगळ्यामध्ये देव आहे. नंतर म्हणतात आधी अंती देव आहे. नंतर म्हणतात मागे पुढे कोंदाटलेला देव आहे. आणि शेवटी म्हणतात माझ्याच देहामध्ये देव आहे. मग माझ्याच देहामध्ये देव असेल तर तुम्ही मला मंदिरात जाऊ दिलं काय, नाही जाऊ दिलं काय? तुम्हाला अस्पृश्य समजलात काय, स्पृश्य समजला काय, मला काय फरक पडेल का? तर चोखामेळा म्हणतात अशा पद्धतीचा हा देव आहे. आणि म्हणून ते म्हणतात देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम सर्वांठाई, सर्वांमध्ये असा हा देव आहे. तर अशा पद्धतीचं हे पहिला अभंग संत चोखामेळ्याचा आहे. दुसरा अभंग आपण उद्याच्या तासामध्ये पाहूयात. इथे थांबूयात. धन्यवाद.